2-3 दिवसापासून आमच्या इथे तर वातावरण पूर्ण चेंज झाले, म्हणजेच दुपारचं ऊन तर दिसतच नाही आणि मॉर्निंगला सुद्धा सगळीकडे पूर्णपणे फॉगच असतो आणि यामुळेच बाकीची कामं करण्याचा किंवा काही करायचा खूप कंटाळा येतो. तरी सुद्धा मॉर्निंगला अर्धा तास वॉकला गेले आणि आल्यानंतर लगेचच गॅलरी मधले प्लांट्स क्लीन करण्यासाठी घेतले. आता कितीही मेन मार्केट पासून लांब राहिलो ना तरी थोडीफार धूळ तर येतेच आणि यामुळे झाडांची पानं आणि कुंड्या दोन्ही क्लीन केलं. झाडांची वाळलेली पानं कट केली. त्यानंतर अंघोळ करून नाश्ता केला. नाश्त्यासाठी आज छान आलू पराठा आणि फणसाची भाजी बनवली होती आणि याची रेसिपी सुद्धा नंतर केव्हा तरी शेअर करेल. त्यानंतर क्रिसमसच्या सुट्ट्या संपल्या होत्या पण शिवायचा अभ्यास मात्र अजूनही संपला नव्हता, त्यामुळे शिवायकडून अभ्यास कंप्लीट करून घेतला. थंडी खूपच वाढली आहे म्हणून अगदीच सकाळी भांडी न घासता थोडं उशिराच घासते, कारण की नळाला पाणी सुद्धा खूप थंड येतं. आणि तुम्ही सुद्धा हे रिलेट करता का नक्की सांगा. संध्याकाळी भूक लागली होती म्हणून स्नॅक्स मध्ये सोयाबीनची टिक्की बनवली, जी की वेट लॉस साठी खूप उपयुक्त आहे. आणि अशाच वेट लॉसच्या रेसिपीज आणि मिनी ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आता सोयाबीनची टिक्की बनवण्यासाठी बॉइल्ड सोयाबीन मिक्सरला बारीक केले. यामध्ये बेसन पीठ, थोड्या वेजेस आणि बेसिक मसाले ऍड करून टिक्की बनवली आणि शेवटी पॅनवर अगदीच कमी तेलामध्ये शॅलो फ्राय केली. बाय.